या ठिकाणी अंतिम सामना झालेला कबड्डी स्पर्धेचा हिरकणी आणि झाशीची राणी या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी अंतिम सामना झालेला आहे। तर द्वितीय क्रमांक या ठिकाणी मिळवलेला जो संघ आहे या ठिकाणी हिरकणी संघ आपल्या सोबत आहे। आपण हे अंतिम सामना खेळत लढू शेवटपर्यंत तुम्हाला नेमकं काय वाटतं? नमस्कार, मी शीतल लातूर रोडवर इथं आहे। एकल महिला कोरो यांच्यातर्फे आम्हाला कबड्डी खेळण्याची संधी मिळाली। ही कबड्डी नसून एक एन्जॉय होता आमच्यासाठी, जेणेकरून चूल आणि मूल इतपतच बाया करत होत्या। तर कोलो महिला एकल महिला गटातून ज्या स्त्रियांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, जी घरामध्ये बायका बसलेल्या होत्या त्यांना थोडंसं मैदानी खेळा, कारण महिला ही सक्षम आहे, नारी आहे, ती प्रत्येक ठिकाणी यांना पुढाकार घेऊ शकते हे दाखवण्यासाठी, किंवा प्रत्येक बाई ही खचत गेलेली आहे घरामध्ये, मानसिक ताण असो, आर्थिक अडचणी असो, प्रत्येक गोष्टीमुळे आहे ना तिला स्वतःला आहे ना त्या बंधनामध्ये ठेवल्या गेल्या आहे। पण एकल महिला गटाच्या बायांनी आज प्रत्येक गटात म्हणजे प्रत्येक शहरामध्ये गावागावातून जाऊन एक म्हणजे कोणी खेळणारे असतील किंवा कोणाच्या मानसिक तणावामध्ये असतील त्यांच्यासाठी थोडंसं मन स्वस्त खेळण्यासाठी, जे बालपण आठवण्यासाठी त्यांनी जे हे मैदानी खेळ केलेले आहेत त्याच्यासाठी हार आणि जिथे प्रत्येकाची होत राहते। आम्ही हारण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी मैदानावर उतरलेलेच नव्हतो। आम्ही आमचा विजय तेव्हा झाला ज्यावेळेस आम्ही मैदानावर उभा होतो। आज आम्ही शेवटचे 3-4 गट आम्ही आहे ना हरवून आज आम्ही फायनल सामना एवढा अटीतटीचा झाला की शेवटपर्यंत आम्हाला देखील वाटलं की तुम्ही जिंकणार। शेवटपर्यंत असं झालं की आम्हाला 3 सामन्यामध्ये आम्ही आहे ना पहिलाच होतो, विनर होतो। कुणी पडलं, कुणी चढलं, कुणाचे कपडे फाटले, कुणाला लागलं, तरी सुद्धा बाया खचलेल्या नाहीत। तरी सुद्धा आज त्या बायांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एकल महिला विरुद्ध आज ज्यांनी कबड्डी खेळल्या त्यांनी आज पुढाकार घेऊन जिंकलेले आहेत। मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री आज मैदानावर उतरली आहे ती विनरच आहे, कारण की जी घरातून बाई ही बाहेर येते ती आज है ना सक्षमपणाने विनर असल्याशिवाय ती बाहेर आलेली असेल हे मला वाटते। किंवा आज प्रत्येक बाई ही पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा नसून ही प्रत्येक बाई ही पहिलाच विनर आहे असं मला वाटते। जरी मी दुसऱ्या क्रमांकावर असते तरी लातूर रोड हे पहिल्याच क्रमांकावर विजयी असेल। नक्कीच या ठिकाणी संघामध्ये उतरल्याच्या नंतर या ठिकाणी आपण जिंकणारच आहोत याच उद्देशाने हा प्रत्येक स्पर्धक या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरत असतो। याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे या ठिकाणी हिरकणीचा या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर थोड्याच वेळात या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, चाकूर, लातूर।